प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु त्या विभागाचं मत आहे की जिल्हा नियोजन विभागाचा ठराव पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण ठराव केला तर तो प्रस्तावाला मान्यता मिळू शकते. दुसरं आपलं मंजूरला ग्रामसेवक मंजूर आहे, 5-6 वर्षापासून मंजूर आहे, आणि तिथे जागा उपलब्ध होत नाही आणि मग ते ग्रामसेवक पुढे सरकत नाही किंवा कामाची गती येत नाही. मला असं वाटतं की सीओ मॅडमनी जरा थोडंसं तिथं कुठेतरी जागा देण्याची हे करावी, म्हणजे आपल्याला ते काम विशेष करून राज्य सरकार सीमावर्ती भागावरती लक्ष देते. जवळपास 17-18 गावं सीमावर्ती भागातली आहे. माझी विनंती आपल्याला की सीमावर्ती भागाला राज्य सरकारने अजून काही तरतूद केली आहे का नाही माहिती नाही, दिसत पण नाही, पण आपल्याला जिल्हा म्हणून मला असं वाटतं की सीमावर्ती भागासाठी थोड्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या सुविधासाठी काही खूप शेवटचा भाग असल्यामुळे ते वंचित राहिल्या आणि म्हणून सीमावर्ती भागातली जी काही 15-16 गावं आहेत याच्यासाठी जरा विशेष तरतूद आपल्या जिल्हा नियोजनमध्ये करायला असं मला वाटतं. धुळे सोलापूरला आता नाट्यगृहासाठी प्रस्ताव राज्य सरकार महापालिकेनं राज्य सरकारकडे दिलेला आहे. राज्य सरकार ते करत, पण याचबरोबर बस स्थानकाची सुद्धा गरज आहे आणि मला असं वाटतं की तुमचं आभार नाट्यगृहासाठी या व्यतिरिक्त बस मला असं वाटतं की निधी तर तो जागा उपलब्ध मान्यता सरकारने दिल्यानंतरच आपल्याला निधीची गरज आहे. त्यात तर तुम्ही घोषणा केलेली आहे आणि बहुतेक या संमेलनाच्या वेळेस बहुतेक होईल असं आपण अपेक्षा करू. म्हणजे राज्याचा सांस्कृतिक विभाग त्या सभागृहात पैसे देईल आणि बाकी जे त्यांचे कायदेशीर विषय होते रिझर्वेशन मध्ये सगळे सॉर्ट आउट केले आहेत. त्यामुळे तुम्ही गृहीत धरा की ते धुळे सोलापूर मधलं ऑडिटोरियम पूर्ण होईल. पुढचा मुद्दा काय राहिला? बस स्थानकासाठी सुद्धा अशी गरज आहे. बस स्थानक तिकडे मोठी वस्ती वाढत चाललेली आहे, पण त्या भागामध्ये बस स्थानकच नाही. मला असं वाटतं की नवीन बस स्थानकाच्या बाबतीमध्ये महापालिकेने जागेचा ठराव करून आपण राज्य सरकारचा पाठपुरावा करू शकतो. अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या 11 कोटी म्हणजे 14-15 पासून ते आतापर्यंत 11 कोटी परत पाठवायला. माझी विनंती आपल्याला की एकतरी राज्य सरकारकडून पैसे मिळत नाही आणि अखर्चित राहिल्यामुळे आपण जर परत पाठवत असेल तर मला असं वाटतं की आमची निष्क्रियता आहे त्याच्यात. म्हणून माझी विनंती आहे की खर्चित कशामध्ये तर यावर्षीची सुद्धा 31.5 कोटी रुपये आहे, ते सुद्धा अखर्चित आहे. माझी विनंती आहे त्या विभागाला जर त्या विधानसभा क्षेत्रात सगळीकडे कुठे गरज असेल त्या ठिकाणी खर्च करावा असं वाटतं. तसं जिल्हा परिषद समाज कल्याणचं सुद्धा 53 कोटी रुपये अखर्चित दिसतात त्याच्यामध्ये. मला वाटतं की शेवटच्या टप्प्यामध्ये एकदम 3 महिन्यामध्ये हा 53 कोटी खर्च प्रॅक्टिकली होणार नाही आणि मग खर्च करायचा आहे म्हणून काहीतरी चुकीची कामं होणं वगैरे होण्याची शक्यता असते. मला असं वाटतं याच्यावरती जरा विशेष लक्ष देण्याची गरज असं वाटतं. शाळा दुरुस्तीच्या बाबतीमध्ये अनेक शाळांचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे. पाहणा म्हणून काही सूचना आलेल्या आहेत. जवळपास 110-115 वर्षापूर्वीच्या शाळा आहेत. विशेष करून महापालिका हद्दीतल्या शाळा ज्या जिल्हा परिषद पुन्हा आहेत, मध्यंतरी आपण 2 कोटी 4 कोटी जेव्हा म्हटलं तर त्या जर शाळेला पैसे दिले तर ह्या शाळा सुद्धा दुरुस्त होतील आणि विद्यार्थ्यांचं सुरक्षितता वाढेल. कारण तिथं असुरक्षितता खूप वाढल्या, कारण स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर ते पाहण्यावर सूचना दिल्या आहेत. त्यासाठी सुद्धा तुम्हाला विनंती आहे की अनेक ठिकाणी स्मशानभूमी नाही, स्मशानभूमीला जागा नाही आणि जागा नसल्यामुळे विकसित होऊ शकतात. आणि माझी विनंती आहे की जिल्हा परिषदला कलेक्टर महोदयाला माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीला जागा नाही आणि मग कुठेही रस्त्यावरती प्रेत जाळायचं करायचं ह्या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजे. हा विषय गंभीर आहे. आपण जरा दोन्ही विभागांनी जिल्हा परिषद आणि कलेक्टर महोदय यांच्या लक्ष यावर्षी पीक कर्जाचं सुद्धा वाटप खूप कमी झालं आहे आणि मला या निमित्ताने विनंती करायचं शेतकऱ्याला पीक कर्जाचं वाटप की त्याचा लाभ मिळतोय. 3 लाखाचे 2 लाखाचे कर्ज आहे त्याचं मिळत नाही, त्याचा लाभ सुद्धा मिळवून द्यावा आणि अतिवृष्टीचं अनुदान थोडंसं प्रलंबित आहे. आपण जरा पाठपुरावा करून ते अतिवृष्टीचं अनुदान आताची अतिवृष्टी का गेल्या अतिवृष्टीचं काय पाहिलं